एक महत्त्वाची बातमी पुढे येते। मुंबई गोवा महामार्गाच्या अर्धवट कामामुळे लांजा शहरात मोठी आपत्ती झाली आहे। ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा फटका थेट लांजावासियांना बसला आहे। धुवाधार पावसासह महामार्गाच्या अर्धवट कामामुळे श्रीराम पूल आणि वैभव वसाहतीजवळच्या 5 घरांमध्ये मध्यरात्री 3 फूट पाणी शिरले आणि वहाड पूर्णपणे बुजवल्याने पाणी तुंबून घरामध्ये घुसले। यात 2 चारचाकी आणि 2 दुचाकी वाहनेही पाण्याखाली गेली आहे। स्थानिक नगरसेवक तात्काळ मदतीला धावले। जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने पाण्याचा निचरा करण्यात आला। मात्र लांबलेला पाऊस आणि ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे लांजा शहर संकटात आले आहे। ही घटना पुन्हा एकदा महामार्गाच्या कामाची गुणवत्ता आणि ठेकेदारांची बेजबाबदारी यावर प्रश्नचिन्ह उभे करते। सकाळी 5 वाजल्यापासून आम्ही आलेलो आहे। इथे कुठलाही कॉन्ट्रॅक्टर नव्हता, कोणी नव्हतं, फक्त पंढरी शेड आणि अजून एक कॉन्ट्रॅक्टरचा माणूस होता। त्याला आम्ही विचारलं की बाबा हे काय करणार, घरं बुडतायत, सगळं झालंय, लहान बाळ आहेत, हे आजारी माणसं आहेत, त्याला कोण जबाबदार, कधी तोडणार आहे? तो म्हणतो हा कॉन्ट्रॅक्टर जबाबदार नाही, तो कॉन्ट्रॅक्टर जबाबदार नाही। मग जबाबदार कोण आहे? याला येणार कोण? आता हे सकाळी 5 वाजल्यापासून 8 वाजता आहेत, तरी अजून कुठलाही कॉन्ट्रॅक्टर आलेला नाही। विहिरीत पाणी गेले, घरात पाणी गेले, सगळे फर्निचर बाद झालेत, गाड्या बाद झाल्यात। आता कोण बघणार आहे आणि काय करणार आहे? ही किती वेळ आहे? ही 5वी वेळ आहे। 5वी तहसीलदारला जाऊन झालं, नगरपंचायतला जाऊन झालं, सगळीकडे जाऊन झालंय। सगळे म्हणतात करतो करतो करतो, पण कोणीही काही केलेलं नाही। ते प्रसाद शेटने आता जेसीबी आणला सकाळी 6 वाजता, तेव्हा ते पाणी थोडंफार गेलं, नाही तर अजून पाणी भरलं। पुढील अपडेटसाठी जुळून रहा। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।